आज आपण शिकणार आहे गणित इयत्ता 5वी नवीन अभ्यासक्रमानुसार। पाठ 8 विभाज्य आणि विभाजक। मुलांनो, माझ्याकडे 12 पेढे आहेत आणि ते तुम्हाला सगळ्यांना द्यायची माझी इच्छा आहे। आता तुम्ही किती लोक आहात ते मला माहिती नाही, पण समजा मी प्रत्येकाला एक एक पेढा दिला तर किती मुलांना मला हे पेढे देता येतील? बारा मुलांना। अगदी बरोबर। समजा मुलं कमी आहेत आणि पेढे तर 12च आहेत, तर मग मी प्रत्येकाला 2-2 पेढे दिले। म्हणजे काय केलं? पेढ्यांचे 2-2 गट केले। तर मला 6 मुलांना हे पेढे देता येतील। आता कुणी म्हणेल आणखीन मुलं कमी झाली तर मग 3-3चे पण गट करता येतील। कारण काय आहे? तर 3च्या पटीत सुद्धा 12 येतात। अगदी बरोबर। मग 4-4चे पण गट करता येतील, कारण 4च्या पाढ्यात सुद्धा 12 येतात। मग पुढे जाऊन 5-5चे गट करता येतील का? नाही, कारण 5च्या पाढ्यात 12 येत नाहीत। 6च्या पाढ्यात 12 येतात, म्हणून आपल्याला 6-6चे सुद्धा गट करता येतील। आणि त्याच्या पुढे जाऊन 7, 8, 9, 10, 11 यांचे गट होणार नाहीत, कारण त्यांच्या पाढ्यात 12 येत नाहीत। मग सगळ्यात शेवटी 12चा एकच गट करून सगळे पेढे एकालाच देता येतील। बरोबर? म्हणजेच 1, 2, 3, 4, 6, 12 या सर्व संख्यांनी 12ला निःशेष भाग जातो। म्हणजे काय? तर बाकी शून्य उरते। म्हणून यांना म्हणायचं 12चे विभाजक किंवा अवयव। आता असाच विचार करून मला 5चे विभाजक सांगा। 5चे विभाजक आहेत 1 आणि 5। आता 14चे विभाजक 1, 14, 2, 7। म्हणजेच 1, 2, 7, 14 हे झाले 14चे विभाजक। यानंतर विभाज्य म्हणजे काय बघूया। जेव्हा भाजकानी भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते, तेव्हा त्या भाज्यालाच विभाज्य म्हणायचं। थोडक्यात सांगायचं म्हणजे भागाकारात बाकी शून्य उरते, तेव्हा भाजकालाच म्हणायचं विभाजक आणि भाज्याला म्हणायचं विभाज्य। आता या विभाज्यतेच्या कसोट्या बघूया। पहिल्यांदा आहे 2 ने विभाज्यतेची कसोटी। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 नी भाग जातो। यानंतर 5 ने विभाज्यतेची कसोटी। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते। यानंतर 10 ने विभाज्यतेची कसोटी। संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते। तेव्हा आता मला एक उदाहरण सांगा। 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। आता आपल्याला 2 ने विभाज्यतेची कसोटी माहिती आहे। मग आता 3 अंकी अशा 5 संख्या शोधूया की ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता तरी अंक असेल। आणि म्हणून या संख्या आहेत 320, 422, 214, 526, 828। यानंतरचं उदाहरण 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा। 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या शोधताना
आपण 2 आणि 3चा पहिल्यांदा करूया गुणाकार. 2 गुणिले 3 बरोबर 6. आता 6च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्या आहेत 6, 12, 18, 24, 30. या संख्या 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य आहेत. पुढचं उदाहरण. 3 मीटर लांबीची एक रिबन आहे. रिबनचे 40 सेमी लांबीचे 8 तुकडे हवे आहेत. तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? आपल्याला 40 सेमी लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, म्हणून 40 गुणिले 8 बरोबर 320 सेमी. आपल्याकडे 3 मीटर म्हणजेच 3 गुणिले 100 बरोबर 300 सेमी रिबीन आहे, म्हणून 320 वजा 300 बरोबर 20 सेमी. आपल्याला 20 सेमी लांबीची रिबन कमी पडेल. यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या. उदाहरणार्थ 3. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. उदाहरणार्थ 16. 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. आता उदाहरण. 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा. सुरुवात करूया 1 पासून. 1 ही संयुक्त नाही, मूळ नाही. 2 मूळ संख्या, 3 मूळ संख्या, 5 मूळ संख्या, 7 मूळ संख्या, 8, 9, 10, 11 मूळ संख्या, 13 मूळ संख्या, 14, 15 नाही, 16 नाही, 17 मूळ संख्या, 18 नाही, 19 मूळ संख्या, 20 नाही. यानंतरचं उदाहरण. खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करा. 22 संयुक्त संख्या, 37 मूळ संख्या, 43 मूळ संख्या. कुठल्या पाढ्यात ती येते का त्याचा विचार करा. 48 संयुक्त, 53 मूळ संख्या, 60 ही सम असल्यामुळे पाढ्यात येणारच, 91 विषम आहे परंतु 13च्या पाढ्यातही येते म्हणजे संयुक्त, 57 संयुक्त, 59 मूळ संख्या, 77 संयुक्त, 79 मूळ संख्या, 97 मूळ संख्या, 100 संयुक्त. यानंतर सहमूळ संख्या. फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असेल तर अशा 2 संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ आहेत का ते ठरवा. पहिली जोडी आहे 10 आणि 33. 10चे अवयव लिहूया. 1, 10, 2, 5. 33चे अवयव 1, 33, 3, 11. या दोनही मध्ये फक्त 1 हीच सामायिक आहे, म्हणून 10 आणि 33 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. यानंतरची जोडी 15, 16. 15चे अवयव 1, 15, 3, 5. 16चे अवयव 1, 16, मग 2, 8, 4, 4 म्हणजे एकदाच 4 लिहायचे. या दोनही मध्ये 1 हाच फक्त सामायिक अवयव आहे आणि म्हणून ही जोडी सहमूळ संख्या आहे.